ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहेत अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांच्यासोबत। आजपासून तू तक्रार करत होतीस अभिनय छळतो त्रास देतो, नेमकं काय अजून तेवढंसं पुरेसं कळलेलं नाहीये, काय त्रास द्यायचा तो सेटवर? काय देतो मी तर? अरे काही नाही यार अभिनय, माझं चुकलं यार, मी चुकीचं सांगितलं मी सगळ्यांना। नाही काय चुकलं का म्हणजे काय नाही, तू बोललीस कशी पण मला तेच कळ। पॉइंट नंबर 1, अभिनयने मला कधी कधी त्रास दिला। मे मध्ये शूटिंग सुरू होतं आणि आमचा एक 2 व्हीलरचा सीन होता आणि मी ह्याला एका पॉइंट पर्यंत जाते 2 व्हीलर घेऊन आणि मग ह्याला हाक मारते। हा मागे वळून बघतो, तू माझ्याकडे असा शाळा घेतल्यासारखं का बघतोस? ठीक आहे इधर देखतो मी, इधर आणि एक मार्क होता आणि त्या मार्क पर्यंत येऊन तू थांब असं सतीश सर मला म्हणाले। मग मी 2 व्हीलर घेऊन आले आणि थांबले तिकडे, तर हा मला म्हणे इकडे का आलीस, थोडीशी पुढे यायचं ना। मी परत मागे गेले, परत आले, थोडीशी पुढे गेले मार्कच्या, तर सतीश सर ओरडले मग तुला मार्क कुठे दिलाय, तू कुठे आलीस काय? आणि मी अशी आम्ही दोघे जण तिकडेच भांडायला लागलो की तू मला कशाला सांगितलंस, मला सतीश सरांकडनं ओरडा बसला। तो म्हणाला की पण तू इकडे येतेस मला समजतच नाही, मी मागे कसा बघू वगैरे। तर ना थोड्या वेळाने आम्हाला असं कळलं की आपण जरा खूप बोलतोय आणि सतीश सर मॉनिटर समोर असे होते आणि मी म्हटलं आपला माईक सुरू आहे का? मग मला कळलं की ओ येस या स्कूटीला माईक लावलाय। सतीश सर सगळं ऐकत होते आणि मी जेव्हा म्हटलं की आपला माईक सुरू आहे का, तर सतीश सर तिकडनं म्हणाले हो झालंय का तुमचं, शूट सुरू करूया का आता? पण बरेचदा हा घाबरवून सोडतो ना तुला की आपल्याला एखाद्या अशा ठिकाणी जाऊन डान्स करायचा आहे वगैरे, अचानक काहीतरी पिल्लू सोडत असतो तो। अरे बरंच जानकारी आहे मॅडम। नाही तिला मी जासूस सगळीकडे आहेत काय माहिती काय बघायला म्हटलं ना, ती आणि तो सध्या काय करतो यावर सगळ्यांचं लक्ष आहे। नाही ऍक्च्युली एका आम्ही कोल्हापूर का पुण्याला माझ्यामध्ये, तर मी तिला बोललो तू डान्स रिहर्सल करून ये उद्या। निखिल साने सर मला बोललेत की उद्या रेडी ठेव डान्स वगैरे, उद्या तिला डान्स करायचा आहे। असं मी उगाच तिला घाबरवलं, तिने बहुतेक केला सुद्धा नाही केला। तू केला रिहर्सल केली? नाही रे, नाही केली रिहर्सल तिने। काय अभिनय, तुझ्यावर माझा इतका विश्वास आहे ना अभिनय। अभिनय तुला गणपतीला मी एकदा बोलवलं घरी, तर मी तिला एकदम जोकिंग वे मध्ये बोललो की आमच्या घरात ना साडी वगैरे घालून यायचं असतं गणपतीला, डोक्यावर पदर वगैरे टेक्स्ट केलं। आणि एवढं जोकिंग असं कधी होऊ शकतं का माझ्या घरात? तिला एवढं साधी गोष्ट काढली आणि ती घरी जाऊन झोपून गेली। कसा सांगतोस यार? त्यांनी मला व्हॉट्सअप वरती सांगितलं की तू आमच्याकडे येतेस पण साडी नेसून ये, कारण आमच्या इकडे गणपतीत सगळ्या मुली साडी नेसतात। तर मी मुंबईत आले होते एकतर पुण्याहून आणि काही साडी बिडी आणली नव्हती बरोबर, त्यामुळे मी म्हटलं की नाही मग साडी नसेल माझ्याकडे तर काही जाणंच शक्य नाही। पण असं बोललं की माणूस पुढे बोलतो ना, हे असं खरंच आहे ते पण तिने बोललं, ती न रिप्लाय करून झोपून गेली। अभिनय तुझ्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल, पण विशेषतः माझा एक फेवरेट प्रश्न त्यातला की लक्ष्मीकांतजींचे आत्ता सुद्धा जर सिनेमे लागले तर आम्ही ते अजूनही तेवढेच एन्जॉय करतो। अशी कोणती भूमिका आहे बाबांची जी तुला इन फ्युचर कधी संधी मिळाली तर करावीशी वाटेल? मी हिंमतच नाही माझी करायची, मी नाहीच करू शकत, मी नाही करणार। ते खूप उगाच कंपॅरिझन आणि त्या गोष्टी होतात नंतर, उगाच नाही केलं की लोक शिव्या घालणार की यार ह्यांनी काय वाट लावली, नको, त्यापेक्षा नाही केलेलं बरं आहे। त्या फिल्म त्यांच्या जागी बरोबर आहेत, कारण ते तसं करणारे ऍक्टर आणि डिरेक्टर आता नाही आहेत, मला नाही वाटत तसं। पण बाबांची कुठली गोष्ट आवडायची ऑन स्क्रीन, त्यांचा जो परफॉर्मन्स? माझ्यामध्ये एक होता विदूषक मध्ये त्यांनी जो कॅरेक्टर पोर्ट्रे केलाय तो वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स होता त्यांचा, आणि कारण त्याच्यामध्ये त्यांनी कॉमेडी सुद्धा केली काय काय सीन्स मध्ये, आणि त्यांनी जो हे म्हणतो ना एक इमोशनल सीन्स त्यांचे काय आहेत ते तुफान होते। लोकांनी का माझ्यामध्ये फिल्म चालली ना मला माहिती नाही, पण ती खूप ब्रिलियंट फिल्म आहे। माझी सगळ्यात आवडती फिल्म आणि सगळ्यात आवडती भूमिका माझी एक होता विदूषक। खरं सांगायला आवडेल की ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तो सिनेमा अजूनही ब्रिलियंट फिल्म आहे। म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे तुम्ही नेहमी हसवताना बघितलं, आता तुम्ही रडवताना जेवताना बघाल तर तुम्ही त्यांच्या जास्त प्रेमात पडाल। क्या बात आहे। आणि असेच आता अभिनयाच्या सुद्धा प्रेमात सगळे पडणारे 6 तारखेनंतर, लक्षात ठेवा सगळ्यांनी। आर्या, काय गोष्ट रिलेट केलीस तू सिनेमामध्ये? मला हा विचारायचा प्रश्न याच्यासाठी, सतीश राजवाडे म्हटलं की प्रेम, की त्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवणारे असे त्यांचे सिनेमे असतात, तुम्ही काय गोष्टी प्रेमाच्या या सिनेमातनं शिकलात किंवा रिलेट केल्यात? नाही, मी आधी माझं असं मानणं होतं की यार फर्स्ट साईट लव्ह नावाची गोष्ट नसते, पण नंतर फिल्म केल्यानंतर मला कळलं की नाही, ते होऊ शकतं आणि ते कोणालाही होऊ शकतं, पण किती वेळा होऊ शकतं। आणि ते आमच्या फिल्ममध्ये एक लाईन आहे, पहला प्यार बार बार लगातार, तर ते माझ्यामध्ये प्रत्येक मुलाच्या आयुष्यात होतं, पहला प्यार बार बार लगातार, एस्पेशली त्याच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी।
पण आता ही फिल्म टीझर रिलीज झाल्यानंतर तुमच्या सर्कलमध्ये फ्रेंड्स असू देत, फॅमिली असू दे, काय रिॲक्शन्स आहेत आता? खूप ब्रिलियंट रिॲक्शन होती. असं म्हणायला हरकत नाही की माझं आयुष्य कुठे ना कुठेतरी बदललं टीझर आणि ट्रेलर आल्यावरती. खूप लोकांचा रिस्पॉन्स अमेझिंग होता. काय काय माझे जे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती नव्हतं मी डान्स करायचो, किंवा मी जेव्हा त्यांना सांगितलं मी डान्स करतो त्यांना बिलीव्हच नाही व्हायचं, तू काय डान्स करतो, असं त्यांचं एक होतं. खूप छान डान्स केला सर तू. ते एक गाणं मी टीझरचं बघितलं, परिकथा. ते असं काहीतरी खूप भारी करतोस तू. सो तर ते बघितलं त्यांना थोड्या गोष्टी कळाल्या. फॅमिलीचे इन जनरल रिॲक्शन खूपच चांगली होती. माझे काका वगैरे खूप इमोशनल झालेले ते, कारण त्यांनी मला लहानपणापासून बघितलं आहे मोठं होताना. तर जेव्हा त्यांनी मला बघितलं ऑन स्क्रीन तेव्हा ते असे खूप असे इमोशनल असे भावून गेलेले सगळेच. तर एक वेगळ्या दिशेला लाईफ निघाली माझी, असं म्हणायला हरकत नाही. अरे तुझ्या घरी काय रिॲक्शन्स होत्या किंवा तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये? मी जेव्हा फर्स्ट पोस्टर आमचं फिल्मचं रिलीज केलं होतं अगदी पहिल्यांदा सगळ्यांनी, त्याच्यानंतर सगळ्यांचे फेसबुक किंवा कुठून कुठून मला इतके आय एम सरप्राईज्ड, आय एम शॉक्ड असे रिॲक्शन झाले. कारण मी जसं म्हटलं यापूर्वी मी नेहमीच अभिनयाला घाबरत आले आणि लेट्स कंटिन्यू. अरे काय कंटिन्यू. सो मला खूप छान रिॲक्शन झाला, इतकं की म्हणजे फेसबुकवर मला आता मी प्रमोशन्सचे जे फोटोज टाकते तर काही काही मला असे मेसेजेस येतात की खूप ठिकाणी तू फिरतेस पण काळजी घे. तुम्ही खरंच दोघंही खूप गोड आहात आणि तुमची केमिस्ट्री बघायला खूप मजा येणार आहे स्क्रीनवर. पण आता आणखीन एक प्रश्न, खरोखर सांगा पीजे कोण जास्त मारतो? हा मी. जास्त नाही, हाच मारतो. मीच नाही. आय ॲग्री. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर पीजे म्हणजे मी एवढे पीजे मारतो पण मला आवडतात की मी माझे खूप वेड्यासारखी माझे असते. माझे मित्र, माझा एक मित्र आहे, तो मला एकदा मी एक पीजे मारला, व्हाईट पीजे मारला. त्यांनी मला म्हणलं अरे एकदा तू नाही म्हणजे त्यावेळेला तू जोक तरी चांगले मार, नाही तर तुझं आडनाव तरी चेंज कर, असं तो लिटरली बोललेला मला. तू किती कन्व्हिन्स आहे. नाही कारण चांगले मारले की तर मी जरा पीजे मारले की जरा वेगळा होऊन जातो ना मी. हा प्रामाणिकपणा आवडला मला तुझा खूप सारा. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया, मात्र त्याआधी घ्यायची एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बोलते तारे.